महाराष्ट्र न्यूज। आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सुवर्णा स्मृती उद्यानाचा दि. 2 रोजी लोकार्पण सोहळा। चाळीसगाव शहराच्या 2056 पर्यंत लोकसंख्येचा विचार करून नवीन 142 कोटींच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे देखील होणार भूमिपूजन। चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांतून चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात व शाश्वत विकासात भर घालणाऱ्या 2 विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन दिनांक 2 रोजी संपन्न होत आहे। यात चाळीसगाव नगरपरिषदेच्या सुवर्णा स्मृती उद्यान नूतनीकरणच्या 10 कोटी निधीतून पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण व शहराची 2056 पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेत 142 कोटी रुपयांच्या नवीन सुधारित पाणीपुरवठा योजना कामाचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 2 रोजी सायंकाळी 6 वाजता सुवर्णा स्मृती उद्यान बसस्थानक समोर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। उद्यान हे कोणत्याही शहराचं हृदय असतं। त्याची उपयोगिता निकोपता त्या शहरातील सुदृढ व सशक्त स्वास्थ्याशी जोडलेली असते। चांगल्या पर्यावरणाची रुजवात अद्ययावत उद्यानामधून होते। धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात निवांत क्षणांचे साक्षीदार असे उद्यानच असते, जिथे मनाला आनंदाचा मोरपीस स्पर्श करतो आणि थकलेल्या शरीराला नवचैतन्याची उभारी मिळते। आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आपल्या चाळीसगाव शहरातील सुवर्णा स्मृती उद्यानाचे नूतनीकरण, उभारणी अशा स्मार्ट पद्धतीने केली आहे। उद्यानात साकारलेल्या सुविधा उच्च दर्जाच्या असून त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जागतिक मानांकनाची मुद्रा कोरलेले आहे। जिथे पर्यावरण, अध्यात्म आणि मानसिक स्वास्थ्य या तिघांची गळाभेट होते, माणूस काही क्षणांसाठी ताजातवाना होतो, जी ऊर्जा त्याला दरदिवसाची सुरुवात आनंदी करण्यासाठी बळ देईल। आपल्या जीवलगांसह परिवारालाही मनःशांतीचा पाडवा अनुभवता येईल आणि अवीट समाधानाचे अभ्यंगस्नानही होईल। सोबतच चाळीसगाव शहरासाठी 142 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभी होत आहे। या योजनेमुळे पुढील 3 दशके म्हणजे 2056 पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहीत धरून प्रति माणसी 135 लिटर पाणी देणे शक्य होणार आहे। शहरातील पाणीपुरवठा देखील सुरळीत होईल। योजनेत अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून शहरात 4 नवीन जलकुंभांचीही उभारणी करण्यात येणार आहे। उद्यानाचा लोकार्पण सोहळा आणि पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ सोहळ्यासाठी तसेच स्मार्ट चाळीसगावच्या निर्माणाचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त चाळीसगावकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे।